भागवत एकादशीला का उपवास केला जातो, यामागे काय पौराणिक आणि वैज्ञानिक कारण आहे जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका, सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। भागवत एकादशी ही हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशी आहे। या एकादशीला निर्जळा एकादशी किंवा भीम एकादशी असंही म्हटलं जातं। ही एकादशी व्रत करणाऱ्यांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण याचं पुण्य सगळ्या एकादशी व्रतांचं फळ देतं अशी श्रद्धा आहे। आता आपण जाणून घेऊ भागवत एकादशीचं महत्त्व काय। भागवत किंवा निर्जळा एकादशी हे व्रत पूर्णपणे उपवास करून म्हणजे पाणी न घेता पाळलं जातं। या दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते। या एकादशीचे पालन केलं तर संपूर्ण वर्षभराच्या एकादशी व्रताचं पुण्य प्राप्त होतं असं महाभारतातील भीमसेनाच्या कथेत नमूद केलेलं आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केलं जातं। भागवत विष्णूचे विधीपूर्वक पूजन केले जाते। दिवसभर उपवास केला जातो। शक्य असल्यास निर्जळ म्हणजे पाणी न घेता उपवास केला जातो। श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा भगवद्गीतेचं वाचनही केलं जातं। दुसऱ्या दिवशी द्वादशीला व्रताचं पारायण करून अन्नदान किंवा पाण्याचं दान केलं जातं। जे लोक वर्षभर एकादशी करू शकत नाही त्यांनी ही एक एकादशी जरूर करावी असं म्हणतात। यात भीमाची कथा प्रसिद्ध आहे। त्याला उपवास जड जात असे म्हणून वेदव्यासांनी फक्त ही एक एकादशी करायला सांगितली होती। अशी श्रद्धा आहे ही एकादशी केल्यावर मोक्ष प्राप्ती, पापनाश होतो। या व्रताने उत्तम फलप्राप्तीचा योग असतो। ज्या व्यक्तीने ही एकादशी केली त्याला हजारो यज्ञ दानाचं फळ मिळतं असं शास्त्रात नमूद आहे। या दिवशी दिवसभर विष्णूच्या नावाचा जप करावा, भजन कीर्तन करावं, श्री विष्णू किंवा श्री कृष्ण यांची पूजा तुळशी पत्त्यांसह करावी। दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला व्रताचं पारण करावं। याने मनःशांती आणि आत्मिक समाधान मिळतं। सुख, शांती आणि धनसंपत्तीचा लाभ होतो। एकादशीचे नियम म्हणजे राग, लोभ, क्रोध यावर नियंत्रण ठेवावं। सकाळी सूर्योदयापूर्वी उठावं। धार्मिक दृष्टिकोनासोबतच काही वैज्ञानिक कारणं देखील एकादशीच्या उपवासामागे सांगितलेली आहेत। ती अशी की शारीरिक शुद्धीकरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन। एकादशीला उपवास केल्याने पचन संस्थेला विश्रांती मिळते। उपवासामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते। हे शरीराच्या चयापचय प्रक्रियेला म्हणजेच मेटाबॉलिझमला सुधारते। एकादशी हा चंद्राच्या पंधरवड्यातील 11वा दिवस असतो। या दिवशी चंद्राचा मानवी मनावर आणि शरीरावर विशिष्ट परिणाम होतो। मन अधिक स्थिर राहतं आणि ध्यान धारणेसाठी हा दिवस अनुकूल मानला जातो। त्याचबरोबर उपवास आणि योग्य वेळेचे अन्न सेवन हे शरीराच्या सर्केडियन रिदमला सांभाळते, म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक बॅलन्स राहते। यामुळे झोपेचा दर्जा सुधारतो, मानसिक स्पष्टता वाढते। नियमित उपवासामुळे शरीराची प्रतिकार शक्तीही वाढते। काही संशोधनानुसार नियंत्रित उपवासामुळे दीर्घ आयुष्य आणि जीवनशैलीशी निगडित आजार कमी होतात। तसंच उपवास, ध्यान आणि धार्मिक वाचन यामुळे मानसिक शांती मिळते। स्ट्रेस हार्मोन्स कमी होण्यासाठी मदत होते। थोडक्यात भागवत एकादशी ही केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची नसून तिच्या मागे शरीरशास्त्र, मानसशास्त्र आणि अन्नशास्त्र यांचंही महत्त्व आहे। प्राचीन काळी उपवासाची पद्धत ही आरोग्यवर्धक जीवनशैलीचा एक भाग होती, हे यावरून लक्षात येतं। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।